दिसतंय त्या सगळ्यांना? हा बघा, सर्वप्रथम या ठिकाणी एक बॉक्स आहे. काय आहे? बॉक्स. याचा जो शेप आहे हा घन आहे, घनाकृती. कसा आहे? घनाकृती. पण याला इंग्रजीमध्ये क्यूबॉइड म्हणतात. काय म्हणायचं? क्यूबॉइड. याचा शेप कसा आहे? क्यूबॉइड. म्हणजे आपण चौकोनी किंवा घन म्हणतो ना, हा, तर इंग्रजीमध्ये याला क्यूबॉइड म्हणायचं. याचा शेप कसा आहे? क्यूबॉइड. आलं लक्षात? बघा, याच्या ह्या कडा आहेत. या काय आहेत रे? कडा आहेत. या काय आहेत? कडा. या कडांनाच आपण इंग्रजीमध्ये एज म्हणतो. काय म्हणायचं? एज म्हणा. एज. या एज त्या किती असतात माहिती आहे का? एज बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती असतात? 12 एड्स असतात, म्हणजे कडा असतात. आणि कॉर्नर बघू आपण. कॉर्नर किती असतात बघा. क्यूबॉइडला कॉर्नर किती असतात मोजूया आपण. बघा, कॉर्नर म्हणजे कोपरा. कॉर्नर म्हणजे काय? कोपरा. 1 2 3 4 5 6 7 8. क्यूबॉइडला किती कॉर्नर असतात मग? 8. किती असतात? 8. यानंतर बघा, दुसरा जो शेप आहे जॉमेट्रिकल शेप म्हणजे भौमितिक आकार. दुसरा आहे कोन. कोन माहिती आहे तुम्हाला? आता कोणता कोन पाहिलाय तुम्ही? राईट, बरोबर. मेहंदीचा कोन पाहिलाय. असाच असतो. असाच असतो ना? असाच असतो ना? हा, फक्त हे खाली असं चौकोनी नसतं, परंतु असं असतं बघा. असाच कोन असतो की नाही? अजून असा कोन कशाचा असतो? आईस्क्रीमचा. बरोबर आहे, आईस्क्रीमचा कोन. मग हा जो असा शेप राहिला, या शेपला म्हणायचं कोन. काय म्हणायचं? कोन. आता कोनला किती कडा असतात रे? कडा एज किती असतात माहितीये? एक फक्त 1 एज. आणि कॉर्नर किती असतात? कॉर्नर सांगा बरं किती दिसतात? कॉर्नर सुद्धा 1. एवढा एकच कॉर्नर आहे त्याला. पाहिला का? कोपरा एकच आहे की नाही? खूप आहे तिकडे तिकडे. आणि कडा मात्र 1. हे बघा, कडा किती आहे? एकच कडा आहे ना? एकच कडा आहे की नाही? हा, म्हणजे 1 आहे फक्त एज. हे 1 एज आहे. आणि कॉर्नर फक्त 1 आहे. इथं कुठेच कॉर्नर नाही बघा. इथं कुठेच कॉर्नर नाही, फक्त एक कॉर्नर आहे. म्हणून 1 कॉर्नर आणि 1 एज. आलं लक्षात? आता पुढचा जो जॉमेट्रिकल शेप आहे तो आहे सिलेंडर. काय आहे? सिलेंडर म्हणजे असा जो शेप दिसेल तुम्हाला, उभा शेप. हा, उभा शेप असतो बघा. सिलेंडर म्हणजे काय? असं जर केलं नाही बघा, दिसलं का? हा, म्हणजे सर्व बाजूने तो कसा असतो? गोलाकार असतो. हे बघा, बरोबर आहे ना? या शेपला सिलेंडर शेप म्हणतात. म्हणजे आपल्या घरामध्ये डबे असतात बघा. डबे असतात ना? किंवा आपला जेवणाचा डबा पण सिलेंडर सारखा असतो. काही डबे आपले असतात याच्यासारखे, क्यूबॉइड सारखे पण शेप असतात. पण घरामध्ये जे मोठे डबे आहेत, आपल्या घरामध्ये डबे पाहिलेत ना तुम्ही? साखरेचा डबा असतो किंवा अजून मोठे डबे ठेवलेले असतात. आता सिलेंडर सारखा शेप असतो की नाही त्याचा? हा, किंवा आता जे आपण डबे आणलेले असतात बघा, जेवणाचे डबे जे असतात ना, काही स्टीलचे डबे वगैरे, काही सिलेंडरच्या शेपचे असतात. आलं लक्षात? हा, या सिलेंडरचा जो जसा शेप आहे, या शेपला किती कडा असतात? म्हणजे एज किती असतात? एज किती असतात सांगा बरं मला. हे बघा, आता मी हे झाकण काढून ठेवतो. कडा किती असतात सांग बरं. किती कडा आहे त्याला? नाही, 2. हे बघा, 1 2. ही पूर्ण एकच कडा आहे, बरोबर आहे ना? हे बघा, 1 ही एक झाली आणि ही वरची एक आणि खालची एक. सिलेंडरला फक्त 2 एज म्हणजे 2च कडा असतात. कॉर्नर आहे का याला कुठे? बघा बरं, कॉर्नर. कॉर्नर आहे का? कॉर्नर नाही. बघा, त्याच्यानंतर हा एक शेप आहे. कोणता शेप आहे? याचा शेप कोणता आहे सांगा मला.
सर्कल. या शेपला आपल्या गणितीय भाषेमध्ये स्पेअर म्हणतात. काय म्हणायचं? हा, काय म्हणायचं? हे स्पेअर नाही, स्पेअर. स्पेअर कोणता? हा, स्पेअर हा त्याचा आकार आहे. काय आहे? आकार आहे. आलं का लक्षात? हा, आता मला सांगा, ह्या स्पेअरच्या आकाराला किंवा ह्या बॉलला किती कडा आहेत सांगता येते? त्या कडा एच किती आहेत? लागते पुढे कडा दिसते का हाताला? लागते का? पावर बघ बरं, इकडे इकडे ये पटकन, चल चल लवकर ये. बघ बरं, कडा लागते का हाताला पुढे? म्हणजे याला एकही कडा नाही, याला एकही कडा नाही. आता कॉर्नर इकडे, याला पुढे कॉर्नर आहे का? बघ बरं, असा एखादा कॉर्नर आहे का? असा, किंवा इकडे बघा याला आहे असा किंवा या पुस्तकाला जसं कॉर्नर आहे तसं याला पुढे कॉर्नर आहे का? बघ बरं, बघ बरं, लागतो पुढे कॉर्नर? म्हणजे याला कॉर्नर सुद्धा नाही. म्हणजे स्फिअर ह्या शेपला कॉर्नरही नसतो आणि एज पण नसतं. नो एज अँड नो कॉर्नर. आलं लक्षात? हा, मात्र लक्षात राहील. या स्फिअरला कॉर्नर भी नसतो आणि एज पण नसतं. आलं लक्षात? सिलेंडर, याला काय म्हणायचं? सिलेंडर. हा, या शेपला सिलेंडर म्हणतात ना. उद्या या बॉटलला तुम्ही सिलेंडर म्हणायचं, असं नका करू. असा शेप दिसला का त्याला सिलेंडर शेप म्हणायचा. याला दोन एज असतात, कॉर्नर नसतो. याला हा कोणता शेप आहे? कोणता शेप आहे? काय म्हणतात याला? बरोबर बोला, कोन आहे. कोनला वन कॉर्नर अँड वन काय असतात? एज. आणि हा जो एक शेप आहे याला म्हणायचं काय? म्हणायचं क्यूबड. काय म्हणायचं? आणि क्यूबडला एज किती असतात? 12. किती असतात? अँड कॉर्नर किती असतात? कॉर्नर 8 कॉर्नर असतात. तेव्हा त्या बाजूला 4 आणि ह्या बाजूला 4, 8 कॉर्नर असतात. आलं लक्षात? आता हे शेपची नावं तुम्ही लक्षात ठेवायची. बोला, क्यूबड, कोन, सिलेंडर आणि याला म्हणतात स्फिअर. आलं का लक्षात?